बांधलं नाही काय घर? अहो तुम्हाला घरकुल आलंय की, मग बांधलं नाही काय घर? अहो मला काचं बंबुऱ्याचं घरकुल आलं काय? इथं गावातल्या सरपंचाचा भ्रष्टाचार सरणा आलाय, मला कुठं घरकुल देईल? आणि वरून देवेंद्र फडणवीस साहेब सांगालाय आता जेव्हा ज्याच्या नावानं सातबारा नाही, ज्याच्या नावानं घर नाही, त्याला सुद्धा घरकुल मंजूर करून देणार. अहो साहेब, तुम्हाला म्हणणं जेवढं सोपं आहे की नाही, करणं इथं लई अवघड आहे. तुमच्या इकडं सरपंच आहे ना, चेक हेंडगा लावून टाकलाय. इथं एक तर गोरगरिबाच्या आधी नाव टाकणं आलाय आणि इकून तिकून एखाद्या गोरगरिबाचं इसरून घरकुलामध्ये नाव आलं की नाही, त्याचं मंजूर सुद्धा करून देणार आलाय. मग द्यायचं त्याला, गावातल्या सरपंचाला हिस्सा द्यायचं, ग्रामसेवकाला द्यायचं, येणाऱ्या इंजिनियरला द्यायचं. मग आमच्या हातामध्ये काय येणार? बंबुऱ्या. असली तर गज झाली, तुम्हाला काय सांगाव. आणि यंदाच्या वेळेस जितके घरकुल आलेत की नाही, तितकेच आले आहे की नाही, मोठ्यालाच मंजूर झालेत. त्याच्या एक तर घरी तारसाचा बंगला आहे, त्याला आलाय घरकुल, त्यानं काढालाय वरचा मजला. त्याच्या साधा आता तुम्ही ते सातबाऱ्यामधला GR काढल्या म्हणून कसं झालंय, त्यानं घरी बी तारसाचा बंगला बांधलाय आणि आता शेती बी घरकुलावर तारसाचाच बंगला बांधलाय. म्हणजे याच्यामध्ये गोरगरिबाला रुपयाचाही लाभ नाही. सगळे जे घरकुल बांधालेत की नाही, ते सगळे साले मोठे मोठेच बांधालेत. तुम्ही खरं सांगा सोयरे, तुमच्या गावामध्ये किती जणाला गोरगरिबाला घरकुल मंजूर झाले? अहो मग इकडे तर तसलाच कारभार चालू आहे, सगळा काळा कारभार चालू आहे. या सरपंचानं चेक हेंडगा लावून टाकून दिला. चेक उकरून उकरून हालीच्या बेंदाडापासून ते सगळंच खालो हो, तरी यायचं पोट भरलं नाही. मी तर म्हणालो यावेळेस त्याला एक बार निवडून द्यावं, म्हणजे खाऊन बिऊन त्याचं पोट भरते. पुढच्या वर्षी मग बघायला आपण दुसरा. काय म्हणता सोयरू? असा तर भ्रष्टाचार चालू आहे. तुम्हाला काय सांगावं, भ्रष्टाचार सांगायला गेलं तर रात्रंदिवस पूर्ण. बरं जे झालं ते झालं, गोरगरिबासाठी आहे की नाही काही? मन कुठे गेलं की काहीच नाही. असली तर गत आहे. आणि तिथून देवेंद्र फडणवीस साहेब सांगालाय, वरून मोदी सांगालाय की बाबा याच्यासाठी द्या. अहो साहेब, तुम्ही वरून सांगाल्या, पण गाव पातळीवर हे योजनाच नाहीत, याचा गोरगरिबाला काही लाभच नाही. तुम्हाला काय सांगावं, सगळे श्रीमंतालाच लाभ आहे. तुमची कोणती योजना असू द्या, कोणत्याच गोरगरिबाला लाभ नाही. असलं ते गत आहे. जाऊ द्या बाबा, मी कशाला जास्त बोलू. मी जास्त बोललं तर मग कोणी अंडी करल. काय म्हणता सोयरू? भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.